एकच तिथे त्याने हे केलेलं. आपण कोणता नाही कार्यक्रम सुरू कर. एकच मिनिट स्टार्ट. थांबा 1 मिनिट. सर आनंदराव जॉईन. ठीक आहे सर. बस झालं. 2 बस झालं सर. 2च बस झालं. हो. सर जा. शिवम सर. नमस्कार. आजच्या दिवशी मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीरांना आपण सर्वजण 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहूया. त्यासाठी सर्वांना उभे राहण्याची मी विनंती करते. भरला आज या मंगलदिनी मान्यवरांचा मेळा झाले त्यांचे आगमन. रंगला स्वागताचा सोहळा. सुस्वागतम. आपल्या दळवी महाविद्यालयात संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी प्राध्यापक माननीय श्री अनंत दादाराव राऊत हे उपस्थित आहेत. सर्वप्रथम सर मी आपले मनपूर्वक स्वागत करते. वेलकम सर. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांतर कर्मचाऱ्यांचे मी आपल्या दळवी महाविद्यालयाची विद्यार्थिनी गौरी प्रमोद तळेकर शब्द सुमनांनी स्वागत करते. आजच्या दिवशी भारताच्या संविधान सभेने संविधान अंगीकृत आणि अधिनियमित केले. आपल्या संविधानामुळे आपला देश आज एक संघ आहे. आपले संविधान आपल्याला आपल्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना ही मूल्ये रुजवते. सर्वप्रथम विचार करा, त्यानंतर अभिव्यक्त व्हा, त्यानंतर विश्वास ठेवा, विश्वास ठेवलेल्या गोष्टींवर नंतर श्रद्धा ठेवावी, नंतरच उपासना करावी. अशी क्रमशः मूल्ये आपल्याला संविधानात आढळतात. महाविद्यालयामध्ये संविधान संस्कृती रुजावी म्हणून आपल्या महाविद्यालयाचे मानक मार्गनिर्देशक आदरणीय श्री विनायक दळवी सर यांनी संविधान दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली. दळवी सरांच्या प्रेरणेतून आज आपण संविधान दिवस साजरा करत आहोत. मी सिंधुदुर्ग उपकेंद्राचे संचालक माननीय श्री श्रीपाद वेल्लिंग सर आणि मान्यवरांना दीप प्रज्वलन करण्याची विनंती करते.
अस्तित्व सबळ चालुत्वाचे युगे युगे तुझ्या साक्षीने घडले इतिहास येथे कर्तृत्वाचे युगे युगे तुझ्या साक्षीने घडले इतिहास येथे कर्तृत्वाचे दीप प्रज्वलनाने मंगलमय वातावरणात आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. जुलै 2014 ला मुंबई विद्यापीठाने दळवी महाविद्यालयाचे रोप आपल्या तरेडे गावात लावले. आपल्या लाडक्या दळवी सरांनी महाविद्यालयासाठी राबवलेल्या आगळ्या वेगळ्या संकल्पना, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेली वचनबद्धता आणि निष्ठा यामुळे आपल्या महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा या आपल्या महाविद्यालयाचे महाविद्यालयीन गीत माननीय श्री दळवी सर यांनी शब्दबद्ध केले आहे. मी बर्वे सर यांना महाविद्यालयीन गीत सादर करण्याची विनंती करते. धन्यवाद अर्चना. संस्कार आरभ्यते मातुः गर्भात् कृतोपनयनस्य तातुमूलपादात् गुरुकुलप्रवेशः भवति तत्पश्चात् पूर्णपुरुष इति परिवर्तनं भवति बालकात् भवति बालकात् भवति बालकात्. संस्कार आरभ्यते मातुः गर्भात् नीतिशास्त्रकला बलसंवर्धनान्यथा सांसारिक प्रपंचस्य अर्थकारणे अर्हता अज्ञानतिमिरान्धकारो हरति सर्वथा. अस्य दळवी महाविद्यालयस्य महिमा के गातुं समर्थः के गातुं समर्थः के गातुं समर्थः. तस्य दळवी महाविद्यालयस्य महिमा के गातु समर्थे. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे स्वागतपर मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी सिंधुदुर्ग उपकेंद्राचे संचालक माननीय श्री श्रीपाद वेल्लिंग सर यांना करते.
नमस्कार. आज दळवी महाविद्यालयामध्ये फक्त दळवी महाविद्यालयामध्येच नाही तर भारतभर संविधान दिवस म्हणजे कॉन्स्टिट्यूशन डे साजरा होतोय आणि ह्या दिवसाच्या मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. तर हा संविधान दिन आज दळवी महाविद्यालयातही साजरा होतोय आणि या निमित्ताने आम्हाला जे प्रमुख व्याख्याते लाभलेले आहेत आणि जे प्रमुख पाहुणे आहेत ते डॉक्टर राऊत सर आहेत. तर मी सर्वप्रथम त्यांचं दळवी महाविद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि मित्रमैत्रिणी. तर कॉन्स्टिट्यूशन डे म्हणजे ज्याला आपण मराठीत म्हणतो की संविधान दिन, याचं खूप महत्त्व आहे. कारण भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर त्याचा कारभार कसा चालवायचा हा मोठा प्रश्न होता. कारण एवढ्या मोठ्या देशाचा कारभार चालवणं साठी काहीतरी नियम पाहिजे, काहीतरी रूल्स पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी नियम किंवा रूल्स लागतात. तर हे बनवायचं काम मोठं जिकरीचं होतं आणि ह्याच्या मागचा जो इतिहास आहे तो सुद्धा खूप मनोरंजक आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनी तो गुगल करून पाहावा. मला गुगलवर सगळं सापडतं आजकाल. पण आपण जर इतिहासामध्ये बघितलं, म्हणजे आपण इतिहास शिकलो, इतिहासामध्ये आपण जर बघितलं तर स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ, नंतरचा काळ, अशा गोष्टी आपण शिकलो आणि काही प्रमाणात हे संविधान सुद्धा शिकलो. पण संविधान कसं तयार झालं, त्याच्या मागे कोण माणसं होती, किती दिवस लागले, काय झालं, या सगळ्या गोष्टीची माहिती सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे. तर हे एक म्हणजे त्या दोन घटक आहेत. संविधान दिवस साजरा करण्याचे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे योगदान आहे या संविधानामध्ये, त्या योगदानाचा आपण त्यांचं आणि दुसरं या संविधानाला तर 2015 पासून त्या सरकारने ठरवलं की आपण ह्या वर्षीपासून हा संविधान दिन साजरा करायचा. तर 2015 पासून आपण संविधान दिन साजरा करतोय. तर आपल्याला माहित आहे की जर तुम्ही बघितलं तर तुम्ही इतिहासाची पुस्तक ही बघितली किंवा गुगलवर तुम्ही बघितलं तर अशी माहिती तुम्हाला सापडेल की आपल्या जे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या काही वेगवेगळ्या तारखा आहे. म्हणजे 15 ऑगस्ट आहे, दुसरी आहे 26 जानेवारी आहे. त्याच्यामध्ये आणखी एक तारीख महत्वाची आहे ती म्हणजे 26 नोव्हेंबर. ओके, आता 26 नोव्हेंबर ही तारीख का महत्वाची आहे तर 26 नोव्हेंबर 1949 ला आपण म्हणजे देशाने संविधानाचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासून ते लागू केलं. मग ज्या दिवशी स्वीकार केला संविधानाचा त्या दिवसाला आपण म्हणतो की संविधान दिन. आणि ज्या दिवसापासून लागू केलं तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. म्हणजे आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो, 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं होतं पण स्वातंत्र्य मिळून सुद्धा आपलं संविधान तयार नव्हतं. संविधान तयार होऊन ते कधी लागू केलं गेलं तर 26 जानेवारी 1950 ला, ज्याला आपण म्हणतो प्रजासत्ताक दिन.
लक्षात येत आहे? तर म्हणजे जस्ट मागे म्हणजे आपण बघितलं तर 1949 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 आणि नंतर पुढचं वर्ष म्हणजे 50. ओके, मग 26 जानेवारीला हे ऍक्च्युली लागू झालं म्हणजे इम्प्लिमेंट झालं त्याला आपण म्हणू. आणि त्या वर्षापासून त्या दिवसापासून आपण ह्याला सुरुवात केली. तर हे संविधानाची आठवण आपल्याला राहायला पाहिजे. कोणीतरी काहीतरी काम केलेलं असतं लोकांनी आणि त्याची आपल्याला आठवण राहण्यासाठी हा दिवस साजरा आपण करत आहोत. आता ह्या संविधान कसं तयार झालं याची एक छोटीशी मनोरंजक अशी स्टोरी आहे, ही गोष्ट आहे. ती अशी आहे की आपल्याला माहितच आहे की स्वातंत्र्य मिळण्यासाठी बऱ्याच जणांनी बलिदान केलं, त्याग झाला, स्वातंत्र्याची चळवळ झाली. मग त्यानंतर ब्रिटिशांनी असं ठरवलं की भारताला स्वातंत्र्य द्यायचं. भारताला काय करायचं? स्वातंत्र्य द्यायचं. तर ही सुरुवात झाली 1946 मध्ये. 1946 मध्ये ब्रिटिशांनी ठरवलं की आता आपण काय करायचं की भारताला स्वातंत्र्य द्यायचं. मग त्यांनी काय केलं, ब्रिटिशांनी एक कमिटी भारतात पाठवली. अशी कमिटी की तिला नॉलेज होतं की हे कसं चालवायचं. कारण एखादा देश चालवायचा म्हणजे एवढं सोपी गोष्ट नाही. समजतंय की आपलं जे स्वातंत्र्य जे आहे त्याला द्यायचं आहे दुसऱ्याला. इतके वर्ष राज्य केलंय, मग त्यांना द्यायचं आहे. मग यासाठी काहीतरी एक सिस्टीम तयार केली पाहिजे. त्याच्यासाठी एक कमिटी त्यांनी भारतामध्ये पाठवली आणि त्या कमिटीने एक संविधान सभा तयार केली. म्हणजे कमिटी तयार केली, त्याचं नाव होतं संविधान सभा. आणि या संविधान सभेचे जे अध्यक्ष होते, स्थायी अध्यक्ष ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि दुसरी एक समिती तयार झाली होती, ती होती प्रारूप समिती. आणि त्या प्रारूप समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, तर प्रारूप समितीचा अर्थ आहे की त्याला रूप द्यायचं. म्हणजे जे तयार केलं असेल, काय केलं असेल, संविधान तयार केलं असेल तर त्याला एक ढाचा दिला पाहिजे, रूप दिलं पाहिजे. अशी जी समिती होती तिचं नाव होतं प्रारूप समिती. आणि प्रारूप समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर हे सगळं तयार करण्यासाठी खूप माणसं पाहिजेत. आपल्याकडे जसं आपण काहीतरी प्रोग्राम करायला जातो, तर प्रोग्राम करायला जातो जर तुम्ही सगळेजण बसलात, मग समिती कमिटी किती कमिट्या होत्या? 13 कमिट्या होत्या. तर हे कामकाज सुरू झालं. कधी 1946 पासून. आणि ह्या कमिट्यांच्या वेगळ्या सभा, बरेच मसुदे तयार केले गेले, त्याच्यामध्ये बरेच बदल केले गेले. जसं आपण म्हणतो की काहीतरी प्रोग्राम करायचं असतं, मीटिंग घेतो, असे बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर जवळपास 2 वर्ष आणि 11 महिन्यानंतर, 2 वर्ष आणि 11 महिन्यानंतर, म्हणजे मी जे आता तुम्हाला तारीख बोलली त्याप्रमाणे जवळपास 3 वर्षानंतर त्याचा एक ड्राफ्ट तयार, प्रॉपर ड्राफ्ट तयार झाला. आणि प्रॉपर ड्राफ्ट तयार झाल्यानंतर तो एक्सेप्ट केला गेला. तिची तारीख होती 26 नोव्हेंबर 1949. आणि जसं मी बोललो होतो 26 जानेवारी 1950 ला हे एक्सेप्ट केलं गेलं की आता लागू करायचं. नियम तर बनवलेले आहेत सगळे, पण ते लागू करायला पाहिजे. लक्षात येतं? आणि ही जी कमिटी होती 13 जणांची, त्याने सगळं काही ते मिटिंगा घेतल्या, अमुक केलं, तेमुक केलं, सगळ्या गोष्टी त्या आपल्याला माहिती आहे. त्याला एकूण जो खर्च आला तर त्यावेळी आला होता 1 कोटी रुपये. लक्षात घ्या, आपल्याला काहीतरी करायचं असेल तर खर्च येतो, तर त्यावेळी जो खर्च आला तो जवळपास आला होता 1 कोटी रुपये. आणि ह्या 1 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी तयार. आणि मनोरंजक गोष्ट अशी आहे की जे सुरुवातीला जे संविधान लिहिलं गेलं होतं ते टाईप नव्हतं, ते हाताने लिहिलं गेलं होतं. हे लक्षात घ्या. समजतं मी? किती गोष्टी आहेत बघा. ते आपल्या आजचे व्याख्याते आहेत ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत, हा इतिहास आहे. आणि इतिहास हा नवीन पिढीला समजला पाहिजे आणि तो जिवंत ठेवायचा इतिहास. आता होतं कसं की इतिहासाला आपण विसरतो. नवीन पिढी अशी आहे की काल झालं मला माहित नाही, उद्या काय ते माहित आहे, की आज काय बघितलं मला माहित आहे. तर जिवंत ठेवायचं काम हे तुमचं आहे, हे लक्षात घ्या. आणि एक मनोरंजक गोष्ट तुम्हाला सांगतो की हे जो पूर्ण संविधान आहे त्यातली बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या इथून उचललेल्या आहेत. त्याला असंही म्हटलं जातं की कॉपी पेस्ट आहे. कॉपी पेस्टचा अर्थ असा आहे की काही गोष्टी चांगल्या होत्या, ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ते एका देशाकडून घेतल्या गेल्या, दुसऱ्या चांगल्या गोष्टी आहेत ते दुसऱ्या देशाकडून घेतल्या गेल्या. आणि असं करून हे संविधान तयार केलं गेलं. त्यातल्या काही गोष्टी ज्या होत्या फ्रान्सकडून आम्ही घेतल्या. आता जे आपण कायदे बघतो म्हणजे सुप्रीम कोर्ट जे चालतं ज्या ह्याच्यावर,
ते आपण जपानकडून घेतलं. लक्षात येतंय? म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि ह्या तुम्ही बाकी तुम्ही मोबाईल वापरता, पण ह्या गोष्टी जर तपासून जर बघितल्या तर तुम्हाला संविधानाबद्दल चांगली माहिती मिळू शकते. तर मी जास्त अजून काही बोलत नाही, कारण आपले जे आजचे जे व्याख्याते आहेत ते हे सगळं तुमच्याशी बोलणारच आहेत या विषयाबद्दल. तर मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण संविधानाच्या प्रास्ताविकाचे मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये वाचन करणार आहोत. मी सर्वप्रथम सचिन तडवी यांना मराठीमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्याची विनंती करते. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. धन्यवाद सचिन. मी हिंदीमधून संविधान प्रास्ताविकाचे वाचन कुमार दिनेश माने ह्याने करावी अशी विनंती करते. नमस्कार. हम भारत के लोग भारत को एक संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य बनाने के लिए तथा उसके समस्त नागरिकों को सामाजिक, आर्थिक और राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित कराने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर इस संविधान सभा में आज तारीख 26 नवंबर 1949 को एततम द्वारा संविधान को अंगीकृत, अधिनियमित और आत्मार्पित करते हैं. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद दिनेश. मी अश्विनी माने हिला इंग्रजीमध्ये संविधानाचे वाचन करण्याची विनंती करते. The Constitution of India, Preamble. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular democracy, republic, and to secure to all its citizens justice, social, economic, and political, liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and the integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. Thank you. Jai Hind. धन्यवाद अश्विनी. आजच्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सर ऑनलाईन पद्धतीने उपस्थित आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सर यांचा परिचय करून देण्याची विनंती कुमारी दीक्षा पेंढारकर हिला करते. नमस्कार, मी दीक्षा प्रभू पेंढारकर. आजचा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या सोनेरी पानातील एक पान. 26 नोव्हेंबर 1949 ला भारताच्या संविधान सभेने संविधान अंगीकृत आणि अधिनियमित केले होते. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना अशी सांविधानिक मूल्यांची संख्या दर 26 नोव्हेंबरला आपल्या महाविद्यालयात होत असते. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी
प्राध्यापक डॉक्टर अनंत दादाराव राऊत सर उपस्थित आहेत. सरांचा परिचय मी तुम्हाला काय करून देऊ. डॉक्टर राऊत सर यांनी मागच्या 30 वर्षामध्ये साहित्य, समाज प्रबोधन, शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. सरांनी MA, MPhil, PhD पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. 1990 पासून प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सर नांदेडच्या पीपल्स कॉलेजमध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठी विषयाचे अध्यापन करतात. सर, आपण आजवर एकूण 18 ग्रंथ प्रसिद्ध केलेले आहेत. तळागाळातील अभावग्रस्त माणसांचा विचार झाल्याशिवाय समृद्ध भारत निर्माण होणार नाही असा तळ भारत हा कथासंग्रह आपण लिहिलेला आहे. गुरुजी ही पत्रात्मक व्यक्तिचित्रे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मनावर खूप मोठे मूल्यसंस्कार घडवून आणतात. सर, आपले आनंदाची अभंगवाणी, छिन्नमही, चला ठेचू नांगी नांगी असे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. काहिली ही कादंबरी शिवा नावाच्या उच्च शिक्षित तरुणाची दारिद्र्य व अंधश्रद्धा यामुळे होणारा संघर्ष दाखवते. डॉक्टर अनंत राऊत सर, आपण भारतीय संविधान, तत्वज्ञान, जीवनमूल्ये हा आपल्या चिंतनात केंद्रस्थानी असलेला प्रमुख विषय आहे. तर आपण केलेल्या कार्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था संविधान गौरव महोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित करू लागल्या. इसवी सन 2006 साली महाराष्ट्र शासनाने संविधानाची उद्देशिका पाठ्यपुस्तकांच्या प्रारंभी छापली व इसवी सन 2008 साली महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून शाळा, महाविद्यालयांमध्ये व शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा साजरा करावा असे परिपत्रक काढले. जर आपल्या शैक्षणिक कार्याबद्दल सांगायचे तर डॉक्टर अनंत राऊत यांनी इश्तिया कॉलेज खुलताबाद येथे 1 वर्ष, तेरणा कॉलेज उस्मानाबाद येथे 4 महिने व पीपल्स कॉलेज नांदेड येथे ऑक्टोबर 1990 पासून आज तागायत एकूण 29 वर्षे पदवी व पदव्युत्तर स्तरावर मराठी विषयाच्या अध्यापनाचे कार्य केले. त्यांचा खूप मोठा विद्यार्थी वर्ग महाराष्ट्रभर पसरलेला आहे. त्यांनी स्वतः बाबूराव बागुल यांच्या कथेचा चिकित्सक अभ्यास या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची MPhil ही पदवी प्राप्त केली 1990 मध्ये. तर बाबूराव बागुल यांचा समग्र वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास या विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची PhD पदवी जून 1998 ला प्राप्त केली. पुढे ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मान्यताप्राप्त PhD मार्गदर्शक बनले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर 11 विद्यार्थ्यांना PhD ही पदवी प्राप्त झाली तर 7 विद्यार्थ्यांना MPhil ही पदवी प्राप्त झाली. सर, तुमचे कार्य एवढे मोठे आहे की तुमचा परिचय करून देताना वेळेची मर्यादा येते. त्यामुळे सर, आम्हाला तुमचे विचार ऐकायला नक्कीच आवडतील. मी प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत. धन्यवाद. आजच्या संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे ऐकू येते का आवाज सगळ्यांना? हो सर, येतोय. आवाज येतो का? येस, हो येतोय. येतोय ना? ठीक आहे. आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं होत असलेल्या संविधान दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आपले प्राचार्य, आपला प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज आपण भारतीय संविधानाचा दिवस साजरा करतो आहोत. का करतो आहोत? 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या त्या काळातल्या नेत्यांनी, बुद्धिवंतांनी आणि भारताला घडवणाऱ्या, भारताच्या भविष्याची रूपरेखा तयार करणाऱ्या मंडळींनी तयार केलेलं संविधान स्वतःप्रत अर्पण केलं होतं आणि म्हणून त्याला संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो आहोत. आजच्या दिवशी आपण भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया आणि भारतीय संविधानानं भारतीय लोकांना काय दिलेलं आहे याच्या संदर्भामध्ये आपण विचार करणं फार गरजेचं आहे.
आपल्या देशामध्ये इंग्रजांचं आगमन झाल्यानंतर एक स्वातंत्र्य लढा सुरू झाला. हा जो स्वातंत्र्य लढा सुरू झाला तो आपणाला सामान्यपणे हेच माहीत असतं की तो इंग्रजांच्या विरुद्धचा स्वातंत्र्य लढा होता. पण आपल्या देशामध्ये केवळ इंग्रजांच्या विरुद्धच स्वातंत्र्य लढा झालेला आहे असं नाही, तर आपल्या देशामध्ये आपल्याच देशातल्या अस्तित्वात असलेल्या चुकीच्या रूढी परंपरा, धर्माच्या नावानं चालणाऱ्या अमानुष अशा प्रकारच्या गोष्टी यांच्या विरोधामध्ये देखील एक स्वातंत्र्य लढा सुरू झालेला होता. त्या स्वातंत्र्य लढ्याला आपण सामाजिक स्वातंत्र्याचा लढा असं म्हणतो. या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्यातून आणि राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यातून काही मूल्यांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि ती मूल्ये म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि मानवता ही मूल्ये. आणि या मूल्यांच्या पायावरच भारताचं संविधान तयार झालेलं आहे. संविधान सभेनं संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू केली होती. या संविधान सभेचं अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलं होतं आणि संविधानाचा प्रत्यक्ष मसुदा, त्याला अंतिम रूप देणारी जी मसुदा समिती होती त्याचं अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवलेलं होतं नव्हे, ते प्रत्यक्षात काम मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं होतं. भारतीय संविधानाला अंतिम रूप देण्याच्या दृष्टिकोनातून जो तर्क मांडणं, जो बौद्धिक कौशल्य मांडणं आवश्यक होतं, जी सर्वसमावेशकता संविधानामध्ये येणं गरजेचं होतं, त्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं बौद्धिक कौशल्य पणाला लावलेलं होतं. आणि हे बौद्धिक कौशल्य बाबासाहेब आंबेडकरांनी पणाला लावून आपल्या भारताच्या संविधानाला अंतिम रूप दिलेलं दिसतं. हे जे संविधान आहे, हे संविधान म्हणजे आपल्या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आणि तो सर्वश्रेष्ठ पूजनीय ग्रंथ नव्हे, तर तो आचार ग्रंथ आहे. भारतीय संविधानातल्या प्रत्येक तत्वाचं आपणाला आचरण करता आलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. भारतीय संविधानाचं जे तत्वज्ञान आहे त्याला काही एक तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानाच्या पायावर भारतीय संविधानाचा डोलारा उभा आहे आणि या तत्वज्ञानाच्या पायावरच भारत नावाचं एक प्रगत राष्ट्र आपणाला घडवायचं आहे. अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्या या संविधानाची निर्मिती झालेली आहे. म्हणून हे संविधान कशा स्वरूपाचं आहे हे आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भारताच्या संविधानाचा पहिला महत्वपूर्ण जो भाग आहे तो भाग प्रियांबल, ज्याला उद्देशिका असं म्हणतात, प्रास्ताविक असं म्हणतात, सरनामा असं देखील म्हणतात. त्याचं तिन्ही भाषांमध्ये आत्ता तुम्ही विद्यार्थ्यांनी वाचन केलेलं आहे. भारताच्या संविधानाचं हे जे प्रियांबल आहे ना, हे प्रियांबल अत्यंत महत्वाचं आहे. जगामध्ये माणसाचं कल्याण करण्यासाठी जी जी तत्वज्ञान निर्माण झाली त्या सर्व तत्वज्ञानाचा मूलार्क म्हणजे भारतीय संविधानाचं हे प्रियांबल आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. तुम्हाला माहीतच आहे की काय म्हणतं हे प्रियांबल. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवू इच्छितो. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय देऊ इच्छितो. सर्वांना श्रद्धा उपासनेचं, धर्माचं स्वातंत्र्य देऊ इच्छितो. प्रत्येक भारतीयाला स्वतःचा विकास करण्यासाठीची समान संधी देऊ इच्छितो आणि व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवणारी, राष्ट्राची एकता आणि अखंडता वृद्धिंगत करणारी बंधुता आम्ही प्रवर्धित करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारचा संकल्प या संविधानामध्ये केलेला आहे. हा संकल्प आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हा संकल्प अत्यंत महत्वाचा आहे. हा संकल्प प्रत्येक भारतीयाच्या मनावर, काळजावर कोरला जाण्याची गरज आहे.
हा प्रत्येक भारतीयाच्यासाठीचा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा संदेश आहे. आणि हा संदेश हे सांगतो की आम्ही सारे भारतीय एक आहोत. परंतु आम्हा सर्व भारतीयांना एक होण्यापासून परावृत्त करणारे किंवा आमच्या एकीमध्ये बेकी निर्माण करणारे अनेक प्रकारचे घटक आमच्या देशामध्ये अस्तित्वात आहेत. अशा प्रकारचे जे घटक आपल्या देशामध्ये अस्तित्वात आहेत ना, हे घटक आम्हाला एकमेकापासून तोडतात, एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करतात, एकमेकाबद्दल संशय निर्माण करतात, परस्परांच्या बद्दल उच्च नीचतेचा भाव निर्माण करतात. अशा प्रकारचा उच्च नीचतेचा भाव निर्माण करणारे असे जे घटक आहेत ना, त्या घटकांच्या प्रभावातून आपण मुक्त झालो. ते घटक कोणते? जात, धर्म, भाषा, प्रांत, वंश, गोत्र अशा प्रकारचे जे घटक आहेत ते काही नैसर्गिक नाही आहेत, ते मानवनिर्मित आहेत. आणि हे मानवनिर्मित घटक जर आमच्या एकतेच्या आड येत असतील, आम्हाला परस्परांमध्ये भांडायला लावत असतील, परस्परांमध्ये द्वेष पसरवत असतील, तर हे सर्व देशासाठी अत्यंत घातक असतं. आणि म्हणून या साऱ्या गोष्टींच्या मधून आपण बाहेर आलं पाहिजे. आणि आम्ही भारताचे लोक, आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि शेवटी ही भारतीयच आहोत, अशा पद्धतीनं जेव्हा आपण वागायला शिकू समाज जीवनामध्ये, तेव्हा आपल्या समाजातले अनेकविध प्रश्न नक्कीच संपू शकतात. भारत एकजीव राष्ट्र बनू शकतं. आणि आपलं एकजीव राष्ट्र झाल्यानंतर आपल्या राष्ट्राची प्रगती आज आहे त्यापेक्षा अत्यंत गतिमानतेनं आपण होऊ शकतो. म्हणून हे प्रियांबल आणि प्रियांबल मधला हा जो संदेश आहे, हा संदेश आपण आपल्या काळजावर कोरून ठेवला पाहिजे आणि या संदेशानुसार आपण वर्तन केलं पाहिजे. भारतीय संविधान हा असा ग्रंथ आहे, भारताच्या इतिहासामध्ये निर्माण झालेल्या अनेकविध ग्रंथांमधला हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ हजारो हातांनी या देशातल्या लोकांना अनेक प्रकारच्या देणग्या देणारा ग्रंथ आहे. काय देणग्या देतो हा ग्रंथ, हेही जरा आपण नीटपणानं समजू. भारतीय संविधानानं आपणाला ज्या देणग्या दिलेल्या आहेत, त्या देणग्यांच्या मधली पहिली महत्वाची देणगी म्हणजे या देशातल्या जनतेला संविधानानं दिलेले मूलभूत हक्क. भारतीय संविधानानं मूलभूत हक्क दिले आहेत. मूलभूत हक्क कोणते दिले? पहिला महत्वाचा मूलभूत हक्क जो भारतीय संविधानानं दिला, तो हक्क आहे समानतेचा हक्क. भारतीय संविधानाच्या 15व्या अनुच्छेदापासून हे भारतीय संविधानानं भारतीय नागरिकांना दिलेले हक्क आहेत. समानतेच्या हक्कामध्ये भारतीय संविधान असं स्पष्टपणानं बजावतो की राज्य म्हणजे सरकार, मग केंद्राचं सरकार असो, राज्याचं सरकार असो किंवा सरकारची कोणतीही संस्था असू दे, राज्याच्या प्रत्येक संस्थेनं कसं वागावं, तर समानतेच्या मूलभूत हक्कामध्ये असं म्हटलंय की राज्य भारतीय नागरिकांच्या मध्ये केवळ जात, धर्म, पंथ, लिंग आणि जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून भारतीय नागरिकांच्या मध्ये भेदाभेद करणार नाही, अशा प्रकारची भूमिका भारतीय संविधानाच्या या समतेच्या अधिकारामध्ये घेतलेली आहे. का बरं अशा प्रकारचा समानतेचा हक्क का द्यावा लागला? अशा प्रकारचा समानतेचा हक्क संविधानाला यासाठी द्यावा लागला की या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जात, धर्म, लिंग
यावरून खूप मोठा भेदाभेद केला जात होता. आणि इतिहास काळामध्ये अशा प्रकारचा भेदाभेद आपल्या देशात केला गेल्यामुळे आपल्या देशाचं प्रचंड मोठं नुकसान झाले. काय नुकसान झालं? माणसं एक राहिली नाही, माणसाचा अपमान केला गेला, माणसांना गुलाम केलं गेलं. आणि आपण एक न राहिल्यामुळे आपल्या देशात जेव्हा परकीय आक्रमणं झाली तेव्हा परकीय आक्रमणांना आपण परतवून लावू शकलो नाही. एक असतो तर परकीय आक्रमणांना आपण परतवून लावू शकलो असतो. आणि जाती धर्माच्या चुकीच्या काही प्रावधानामुळं विषम वाटणी, अधिकारांची विषम वाटणी आपल्याकडे केली गेली. मोठ्या प्रमाणामध्ये भेदाभेद केला गेला. मुख्य भेदाभेद कोणता केला गेला की अधिकारांच्या विषम वाटणीचा भेदाभेद. वर्ण जाती व्यवस्थेमध्ये तुम्ही ज्या जातीमध्ये जन्माला आला त्या जातीचाच व्यवसाय पिढ्यानुपिढ्या केला पाहिजे हे बंधन होतं. आणि भारतातले जे बहुसंख्य आहेत, संख्येनं जास्त लोक आहेत, ते संख्येनं जास्त असलेले लोक म्हणजे शूद्र, अतिशूद्र ज्यांना म्हटलं गेलं, त्यांचीच संख्या भारतामध्ये जास्त आहे. आणि तमाम स्त्रियांचा वर्ग हा 50% आहे. या साऱ्यांवरच इथल्या वर्णव्यवस्थेच्या भेदाभेदी कायद्यानं शस्त्रबंदी आणि ज्ञानबंदी लागली. शस्त्रबंदी आणि ज्ञानबंदी लागल्यामुळं या देशातलं बाहुबळ सर्वांचं विकसित होऊ शकलं नाही आणि या देशातलं सर्वांचं बुद्धिबळ सुद्धा विकसित होऊ शकलं नाही. ही बंधनं जर या देशामध्ये अस्तित्वात नसती तर बाहुबळही विकसित झालं असतं आणि बुद्धिबळही विकसित झालं असतं आणि आपल्या देशानं कितीतरी प्रगती केली असती. परंतु चुकीच्या या पद्धती असल्यामुळे आपला देश मागासलेला राहिला. भारतीय संविधानकर्त्यांचं म्हणणं आहे की इथून पुढच्या कालखंडामध्ये आपला भारत देश मागासलेला राहता कामा नये. अरे देश म्हणजे तरी काय असतं? देश म्हणजे नद्या आणि पर्वत, डोंगर. देश म्हणजे जुना इतिहास. देश म्हणजे गाय. देश म्हणजे अमकं तमकं. असं असतं का? देश म्हणजे देशातील सर्व माणसं, देशामध्ये राहणाऱ्या साऱ्याच्या साऱ्या माणसांनी मिळून देश बनत असतो. आणि देश प्रगती कसा करत असतो? देशातल्या सर्वांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते. देशातल्या काही जणांचीच प्रगती ही काही देशाची प्रगती नसते. म्हणून भारताचं संविधान या देशातल्या प्रत्येक नागरिकाची सर्व अंगानं खूप मोठी प्रगती झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका. आणि इतिहास कालखंडामध्ये ज्या वर्गाच्या प्रगतीची दारं बंद केलेली होती त्या वर्गाला प्रगतीची दारं खुली करण्याचं काम भारताचं संविधान. कोणकोणत्या वर्गाला प्रगतीची दारं बंद केलेली होती? तर वर्णजाती व्यवस्थेने आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेनं या देशातल्या तमाम स्त्रियांना प्रगतीची दारं बंद केलेली होती. स्त्रियांचं कार्यक्षेत्र म्हणजे चूल आणि मूल, रांधा वाढा उष्टी काढा अशा प्रकारचंच कार्यक्षेत्र ठेवलं होतं. स्त्रियांवर शिक्षणाची बंदी लादलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये आणि बाकी गोष्टीची बंधनं मोठ्या प्रमाणामध्ये होती. म्हणून स्त्री वर्गाचा देखील विकास इतिहास काळामध्ये होऊ शकला नाही. स्त्रियांना पुरुषाची दासी म्हणून जगायला शिकवलं. त्यामुळे हे आपल्या देशाचं फार मोठं नुकसान झालं. आणि ज्यांना शूद्र अतिशूद्र म्हटलं त्यांचाही विकास होऊ दिला नाही. त्यामुळं बहुसंख्य जनता, ज्याला आपण आजच्या परिभाषेमध्ये, संवैधानिक परिभाषेमध्ये SC, ST, OBC, अल्पसंख्याक हे जे वर्ग आहेत हे भारताचे नागरिक आहेत ना. आणि हे जनसंख्येनं सर्वात मोठे आहेत. जनसंख्येनं सर्वात मोठ्या असलेल्या भारतीय नागरिकांना प्रगतीची दारं बंद करणं हे चुकीचं आहे.
त्यांना प्रगतीची दारं बंद करणं म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीची दारच बंद करण्यासारखं आहे. म्हणून हे इथून पुढच्या कालखंडामध्ये अजिबात होता कामा नये अशा प्रकारची भूमिका भारतीय संविधानानं घेतली. आणि ज्यांना इतिहास काळामध्ये बंधनं लागल्यामुळे मागे ठेवलं त्या लोकांना विशेष संधी द्या. समान संधीसाठी विशेष संधीचं तत्व म्हणजे समानता निर्माण करणाऱ्या आरक्षणाचं तत्व भारतीय संविधानानं स्वीकारलेलं आहे. एक गोष्ट नीटपणानं सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की आरक्षणाचं तत्व केवळ संविधानानंच निर्माण केलेलं नाही, तर आपल्या देशामध्ये आरक्षणाची परंपरा ही 2500 वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे. वर्ण व्यवस्था ही आरक्षण व्यवस्थाच होती. म्हणजे ब्राह्मणांना ज्ञानाचं क्षेत्र आरक्षित करणारी होती, क्षत्रियांना लढण्याचं क्षेत्र आरक्षित करणारी म्हणजे राखीव ठेवणारी होती, वैश्यांना उत्पादनाचं क्षेत्र राखीव ठेवणारी होती, आणि शूद्र अतिशूद्र म्हणणाऱ्यांना केवळ सेवेचं, गलिच्छ हलक्या कामांचं काबाड कष्टाचं क्षेत्र पिढ्यानुपिढ्या आरक्षित ठेवणारी व्यवस्था इथे अस्तित्वात होती. आरक्षण व्यवस्था होती ती कायम विषमता टिकवत होती पिढ्यानुपिढ्या. पण भारतीय संविधानाची आरक्षण व्यवस्था ही आता कुठे 70-60 दशकापासून सुरू झालेली आहे. ती आरक्षण व्यवस्था जवळजवळ 2500 वर्ष चालली आणि विषमता कायम टिकवली या देशामध्ये. संविधानाची आरक्षण व्यवस्था फक्त 70-73 वर्षापासून सुरू झालेली आहे. आणि ही आरक्षण व्यवस्था जुन्या काळातल्या आरक्षण व्यवस्थेनं जी विषमता निर्माण केलेली होती माणसांच्या मध्ये, ती विषमता नष्ट करणारी आणि सर्व भारतीयांना समान दर्जा देणारी, अधिकार देणारी आणि प्रगतीचा अवसर देणारी व्यवस्था या माध्यमातून भारताच्या संविधानानं निर्माण केलेली आपण भारतीय संविधानानं समानतेचा अधिकार जसा दिलेला आहे, त्याचप्रमाणे भारतीय संविधानानं स्वातंत्र्याचे अधिकार देखील दिलेले आहेत. आणि ते अधिकार अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्हाला हे आपोआपच मिळालेले आहेत म्हणून त्या अधिकाराबद्दल काहीच वाटायचं नाही. उदाहरणार्थ बोलण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे विचार व्यक्त करण्याचं, अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य फार महत्वाचं असतं. राजेशाहीमध्ये मोकळेपणानं बोलण्याचं स्वातंत्र्य नसतं, हुकुमशाहीमध्ये मोकळेपणानं बोलण्याचं स्वातंत्र्य नसतं. राजेशाहीमध्ये कसं असतं, राजा बोल अन दल हाल, राजा जसं सांगेल तसं दलानं हालायचं, त्याच्या विरोधात कोणी बोलायचं नाही. अशा प्रकारची व्यवस्था असते राजेशाहीमध्ये. पण लोकशाहीमध्ये भारताच्या संविधानानंच बोलण्याचा, व्यक्त होण्याचा हक्क दिलाय. तो मूलभूत हक्क आहे. म्हणजे हा हक्क असा आहे की सामान्य माणूस सुद्धा चौकामध्ये उभं राहून देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे सांगू शकतो की प्रधानमंत्रीजी तुमचं हे धोरण चुकतं आहे, सामान्य नागरिकाच्या हक्काच्या विरोधात आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जे संसदेमध्ये शेतीच्या संदर्भात नवे कायदे बनवता ते कायदे चुकीचे आहेत, ते कायदे मागे घ्या, असं शेतकरी रस्त्यावरती येऊन म्हणाले. शेतकरी जे म्हणत होते त्या शेतकऱ्यांचं म्हणणं सरकार ऐकायला तयार नव्हते, परंतु शेतकऱ्यांनी आपली जिद्द सोडली नाही, आंदोलन सातत्यानं चालूच ठेवलं आणि अखेरतः सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले. सामान्य शेतकऱ्यांचा विजय झाला. ते बोलण्याचं, संघटन बनवण्याचं, विरोध करण्याचं स्वातंत्र्य. चुकीची धोरणं जर येत असतील तर त्याला विरोध करण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानानं दिलेलं आहे. म्हणून मनमानी पद्धतीनं सरकार सुद्धा कोणतेही कायदे करू शकत नाही. कायदे करायचे असतील तर ते जनहिताचेच असले पाहिजेत आणि जे कायदे करायचे ते लोकांना विश्वासात घेऊनच केले पाहिजेत. हे हत्यार भारतीय संविधानानं सामान्य माणसांना दिलेला आहे. आणखी एक जो अधिकार दिलेला आहे, तो अधिकार भारतीय संविधानानं दिला तो व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार दिला.
आणि व्यवसाय स्वातंत्र्याचा हा जो अधिकार दिला, तो अधिकार फार महत्वाचा आहे ना. जुन्या काळामध्ये आपल्या मनाला वाटेल तशा प्रकारचा व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार नव्हता. तुम्ही ज्या जात समूहामध्ये जन्माला आलेला असाल आणि त्या जात समूहामध्ये परंपरेनं जो धंदा व्यवसाय चालत असेल, तोच व्यवसाय तुम्ही केला पाहिजे, अशा प्रकारची बंधनं जुन्या जाती व्यवस्थेनं टाकलेली होती. आणि त्यामुळं लोकांचा विकासच होत नव्हता. मला ज्ञानाच्या व्यवसायात काम करायचं असं वाटलं एखाद्या शूद्राला तर संधीच नव्हती. एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की मला ज्ञानाच्या क्षेत्रात येऊन काम करायचं, त्याला संधीच नव्हती. तेच तू केलं पाहिजे परंपरेनं. अशा प्रकारची बंधनं इथली जाती व्यवस्था लादत होती. परंतु संविधान म्हणालं आता अशा प्रकारचं बंधन राहणार नाही. ज्याला जो व्यवसाय करायचा आहे तो व्यवसाय मुक्तपणानं करू शकता. प्रतिष्ठित अशा प्रकारचे जे व्यवसाय असतील त्या प्रतिष्ठित व्यवसायामध्ये तुम्हाला जुन्या जाती व्यवस्थेनं येण्याला बंधनं लागली असतील तर त्या प्रतिष्ठित व्यवसायामध्ये येण्यासाठी खास संधी शासनाच्या माध्यमातून दिली जाईल. अशा प्रकारची भूमिका देखील भारतीय संविधानानं हेही आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संविधानानं अशा प्रकारचे मूलभूत अधिकार दिले. त्याचप्रमाणे शासनाला काही निर्देश दिलेत. राज्य धोरणाची नीतिनिदेशक तत्व मांडलेली आहेत. सरकार कोणतीही धोरणं मनमानी पद्धतीनं अवलंबू शकत नाही. कोणतेही कायदे मनाला वाटेल त्या पद्धतीनं करू शकत नाही. कारण सरकारला संविधानानं सांगितलं त्या पद्धतीनं वागावं लागतं. मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाची नीतिनिदेशक तत्व यामध्ये हा एक फरक आहे की मूलभूत अधिकाराचं पालन जर झालं नाही, हनन जर झालं तर भारतातला कोणताही नागरिक सरकारला न्यायालयात खेचू शकतो. न्यायालयात दाद मागता येऊ शकते सरकार विरुद्ध. परंतु राज्य धोरणाच्या नीतिनिदेशक तत्वांच्या अंमलबजावणीमध्ये शासनानं काही कसूर केली तर शासनाला कोर्टामध्ये खेचता येत नाही. ही मर्यादा आहे. कशाची? या राज्य धोरणाच्या नीतिनिदेशक तत्वांची ही मर्यादा आहे. आणि ही मर्यादा असल्यामुळे मूलभूत अधिकार आणि याच्यामध्ये फरक आहे. असं असलं तरी संविधान असं स्पष्टपणानं सांगतं की असं असलं तरी धोरण ठरवताना आणि कायदे करत असताना शासनानं एक दक्षता घेतली पाहिजे. अशी व्यवस्था त्यानं निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की ज्या व्यवस्थेमध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय हा ज्या व्यवस्थेचा प्राणभूत घटक आहे, अशी व्यवस्था होईल तितक्या लवकर शासनकर्त्यांनी निर्माण केली पाहिजे. असा आदेश भारताचं संविधान या नीतिनिदेशक तत्वांच्या माध्यमातून शासनकर्त्यांना देतं. आणि शासनकर्त्यांना अशा प्रकारचा आदेश देऊन लोककल्याणकारी व्यवस्था इथे प्रस्थापित झाली पाहिजे याचा प्रयत्न करायला सांगतो. एक महत्वाची गोष्ट या नीतिनिदेशक तत्वांमध्ये जी सांगितलेली आहे ती ही की उत्पन्नाच्या बाबतीत, भौतिक साधन संपत्तीच्या बाबतीत लोकांना हानिकारक ठरेल अशा पद्धतीनं विशिष्ट ठिकाणीच संग्रह होता कामा नये. म्हणजे उत्पन्नामध्ये नागरिकांच्या मध्ये प्रचंड मोठी दरी निर्माण होता कामा नये. ती कमी करण्याचा प्रयत्न शासनानं केला पाहिजे. अशा प्रकारचे निर्देश देखील भारताचं संविधान देतं. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये असं होताना दिसतंय की भारतीय संविधानानं अशा प्रकारचे जे निर्देश दिलेत ना राज्यकर्त्यांना, या निर्देशांचं प्रामाणिकपणानं पालन होताना दिसत नाहीये. प्रामाणिकपणानं पालन होताना दिसत नाहीये. म्हणूनच आपल्या देशामध्ये आता खाजगी उद्योगपती, भांडवलदार यांचा चंगळवाद वाढतो आहे. ते अधिकात अधिक श्रीमंत होत आहेत
आणि गरिबीची आणि श्रीमंतीची दरी, गरीब आणि श्रीमंतामधली दरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आपल्या देशामध्ये आजही 40 कोटीपेक्षा अधिक लोक असे आहेत की जे दारिद्र्य रेषेच्या खाली जीवन जगतात, ज्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या गरजा नीटपणानं भागलेल्या नाहीत, शिक्षणाची गरज नीटपणानं भागलेली नाहीये. आणि याच्या उलट मूठभर जे श्रीमंत भांडवलदार झालेले आहेत ते भांडवलदार मात्र अत्यंत चैन विलासामध्ये जगताना दिसतात. ते भांडवलदार चैन विलासामध्ये जगताना दिसतात. उदाहरणार्थ अंबानी सारखा भांडवलदार आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून काय देतो तर विमान भेट देऊ शकतो. असा बंगला मुंबईमध्ये बांधतो की याच्यावर हेलिकॉप्टर उतरू शकेल. एका कुटुंबासाठी 40 लाख रुपयाची वीज महिन्याकाठी वापरतो. हा चंगळवाद आहे, हा भोगवाद आहे. म्हणजे ज्या देशातल्या लोकांना काही इतका भोगवादामध्ये रममाण होता येतं त्या देशातल्या शासनकर्त्यांना आणि या श्रीमंत म्हणणाऱ्यांना जरा शरम वाटली पाहिजे. अरे बाबांनो, या देशामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणारे, फुटपाथवर राहणारे, खेड्यापाड्यामध्ये, वाडी तांड्यामध्ये, दरेकपारीमध्ये राहणारे जे लोक आहेत ना, ते लोक देखील भारताचे नागरिक आहेत रे बाबांनो. आणि त्या लोकांचे जगण्याचे प्रश्नच नीटपणानं सुटलेले नाही आहेत. ते प्रश्न सुटलेले नसताना तुम्ही अशा प्रकारचा चंगळवाद का करता? आज आपल्या देशाची स्थिती अशी आहे का की आपल्याकडे पैसाच नाही, आपल्याकडे साधनच नाही आहेत? असं नाही आहे. आपल्याकडं आज पैसा आहे, आपल्याकडं साधनं आहेत, परंतु आपल्याकडं असलेला पैसा, आपल्याकडं असलेली साधनं ही मूठभरांच्या हातामध्ये एकवटलेली आहे. आणि ही साधनं मूठभरांच्या हातामध्ये एकवटलेली असल्यामुळं मूठभर श्रीमंताचीच संपत्ती अधिकात अधिक वाढेल, त्यांचं जीवनच अधिकात अधिक सुखी होईल, अशा प्रकारची धोरणं आपल्या देशामध्ये राबवली जाताना दिसतात. माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या अन्न, वस्त्र, निवारा, उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गरजा सन्माननीय पद्धतीनं पूर्ण होत नाही तोपर्यंत या देशामध्ये चैनखोरीच्या ज्या वस्तू आहेत ना, त्या चैनखोरीच्या वस्तू निर्माण करायला बंधनं घातली पाहिजे. किंवा जे चैनखोरीच्या वस्तू घेतात त्यांच्यावरती अधिकात अधिक पट टॅक्स लावला पाहिजे. आणि त्या टॅक्समधून इथले जे मूलभूत प्रश्न आहेत ना भारतातले सर्वसामान्य नागरिकांचे, हे मूलभूत प्रश्न सोडवले पाहिजेत. त्याच्यासाठी संविधानाची, त्यातल्या तत्वाची, त्यातल्या मूल्याची प्रामाणिकपणानं अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते त्यासाठी निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत अशा प्रकारचे राज्यकर्ते येत नाहीत तोपर्यंत भारतीय संविधानाची अंमलबजावणी नीटपणानं होणार नाही. अहो, हे संविधान एवढं चांगलं आहे असं तुम्ही म्हणता आणि मग संविधान चांगलं आहे तर ही विषमता का? मग संविधानामध्येच काहीतरी बिघाड असला पाहिजे असं काही जण म्हणतात. माझं त्यांना म्हणणं आहे की अरे बाबांनो, तसं नाही. संविधानामध्ये तत्व अत्यंत महत्वाची आहेत, जनकल्याणकारी व्यवस्था प्रस्थापित करायला लावणारी आहेत, परंतु ज्यांच्या ताब्यामध्ये संविधान आहे, संविधानाचा आधार घेऊन जे सत्तेमध्ये गेलेले आहेत त्या लोकांची खऱ्या अर्थानं संविधानावर निष्ठा नाही. आणि संविधानावर, त्यातल्या तत्वज्ञानावर, त्यातल्या विचारधारेवर खरी निष्ठा नसल्यामुळे हे लोक इमानदारीनं भारतीय संविधानाची अंमलबजावणी करत नाहीत. भारतीय संविधानाची अंमलबजावणी इमानदारीनं न केल्यामुळे आपल्या देशामध्ये आज विषमतेची दरी मोठ्या प्रमाणात निर्माण होते. तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि सर्वांनीच भारतीय संविधानाची प्रामाणिकपणानं अंमलबजावणी करत नसतील त्यांच्यावरती दबाव आणला पाहिजे आणि भारतीय संविधानाची प्रामाणिकपणानं अंमलबजावणी करून कल्याणकारी समाज व्यवस्थेच्या दिशेनं पावलं टाकायला शासनकर्त्यांना आपण भाग पाडलं. हे केलं
तर संविधानाच्या स्वप्नामधला जो भारत आहे तो भारत आपण निर्माण करू शकतो. संविधानानं एवढं दिलेलं नाही आहे. भारतीय संविधानानं 51 या अनुच्छेदाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना काही कर्तव्यही करायला सांगितलेली आहेत. मूलभूत कर्तव्य करायला सांगितलेली आहेत. ही मूलभूत कर्तव्य आपल्याला माहित आहेत का? तुम्हा विद्यार्थ्यांना माहित असतील. माझं असं म्हणणं आहे की भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलेली मूलभूत कर्तव्य आहेत ना, ती कर्तव्ये प्रत्येक भारतीय माणसाच्या घरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं अक्षरबद्ध करून लावली पाहिजे. आम्ही आमच्या धर्माची, आम्ही आमच्या जातीची, आम्ही आमच्या परंपरेची कर्तव्य प्रामाणिकपणानं करतो. अरे पण तुम्ही तुमच्या धर्माचे, तुम्ही तुमच्या जातीचे, तुम्ही तुमच्या समूहाचे असण्यापेक्षा तुम्ही भारताचे नागरिक आहात. तुम्ही भारतीय आहात आणि तुम्ही भारतीय म्हणून तुमचं स्वतःचं कर्तव्य काय करता? आपल्या देशामध्ये इतकी वाईट स्थिती आहे मित्रांनो की भारतीय संविधानाचा स्वीकार होऊन 73-74 वर्ष झाली तरी अनेक लोकांनी आपलं संविधान पाहिलंच नाही. ते वाचणार कुठून? जे वाचलंच नाही त्याचं आचरण करणार कुठून? हे संविधानाच्या जागरणाची मूलभूत कर्तव्य लोकांच्या मनामध्ये रुजवण्याची एक यंत्रणा आपल्याला निर्माण करायला हवी ना. परंतु अशा प्रकारची यंत्रणा निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न करायला हवा तो प्रयत्न गेल्या अनेक वर्षामध्ये झालेला नाही. अलीकडे तो होऊ लागलेला आहे आणि या दिशेनं मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करण्याची आपल्याला गरज आहे. काय कर्तव्य सांगितलेली आहेत? प्रत्येक भारतीय नागरिकाचं मुख्य कर्तव्य आहे संविधानावर निष्ठा ठेवणं. करतात का हे कर्तव्य लोक? सामान्य लोक करतात का? त्यांना माहित आहे का? लोक आपापल्या धर्मावर, आपापल्या धर्मग्रंथावर, आपापल्या पुराण ग्रंथावर निष्ठा ठेवतात. ती निष्ठा व्यक्त करण्याचे समारंभ सुद्धा करतात. पण भारतीय संविधानावरची निष्ठा व्यक्त करणारे, भारतीय संविधानाच्या निष्ठेचे उपक्रम राबवणारे कार्यक्रम जनतेमधून होतात का हो? नाहीत होत नाहीत. याचा अर्थ संविधानाचं पालन भारतीय जनता अजून करत नाही आणि संविधानाचं पालन करणं हे आपलं महत्वाचं कर्तव्य आहे. हे या लोकांच्या नीट लक्षातच आलेलं नाही आहे. संविधानाचं पालन करणं म्हणजे काय करणं? संविधानाचं पालन करणं म्हणजे संविधानानं जी मूल्ये दिली त्या मूल्यांनुसार आचरण करणं, त्यानुसार वागणं, त्या तत्वानुसार वागणं. कोणती मूल्ये दिली भारतीय संविधानानं? तर भारतीय संविधानानं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवता, सत्य, शांती, अहिंसा, बुद्धिवाद, विज्ञानवाद, सेक्युलरिझम, निस्पृहता अशी मूल्ये दिली आहेत. आणि अशा प्रकारच्या मूल्यांना अनुसरून आपण वर्तन केलं पाहिजे. स्वातंत्र्य या मूल्याचं पालन करत असताना आपणच स्वैरपणानं स्वातंत्र्याचं पालन करायचं नसतं. मला जसं स्वातंत्र्य आहे तसं समोरच्यालाही स्वातंत्र्य आहे आणि मी माझ्या स्वातंत्र्याचं असाच उपभोग घेतला पाहिजे की ज्यामुळं दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला बाधा येणार नाही. अशा पद्धतीनं स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे. आपल्या देशामध्ये कृत्रिम रीतीनं जी वेगवेगळ्या स्वरूपाची विषमता निर्माण केलेली आहे ती विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्ही सारे भारतीय परस्परांची भावंड आहोत. आम्ही भगिनी, आम्ही परस्परांच्या भगिनी आहोत, आम्ही परस्परांची भावंड आहोत. अशा प्रकारचा भाव मनामध्ये ठेवून आपण सर्वांनी वर्तन करणं म्हणजे भारतीय संविधानानुसार वर्तन करणं. मग आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे, राष्ट्रगीताचा आदर केला पाहिजे. ही कर्तव्य तर आपण करतोच. पण राष्ट्रध्वजाचा आदर करणं म्हणजे राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून
ज्या मूल्यांचं सूचन होतं त्या मूल्यांचं पालन करणं हा भाग अत्यंत महत्वाचा असतो. कोणत्या मूल्याचं सूचन होतं राष्ट्रध्वजापासून? राष्ट्रध्वजामध्ये किती रंग आहेत? तर सामान्यपणे आपण म्हणत असतो 3 रंग आहेत. आपला राष्ट्रध्वज तिरंगा आहे. हे काही खरं नाही. आपला राष्ट्रध्वज खरं म्हणजे चौरंगा आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचं नाव आहे अशोक चक्रांकित तिरंगा आणि राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी जे आहे ते अशोक चक्र फिक्कट निळ्या रंगामध्ये सामान्यपणे असतं किंवा गडद निळ्या रंगामध्ये सुद्धा असतं. याचा अर्थ ते चौरंगी झेंडा आहे आपला. आणि या झेंड्याचं प्रतीक काही सूचन करत असतं. त्याचा अर्थ देखील आपण समजून घेतला पाहिजे. केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला झेंड्याला सॅल्यूट करणं म्हणजे आपल्या राष्ट्रध्वजाचा आदर करणं नसतं, तर हवेमध्ये फडकणारा आपला तिरंगा राष्ट्रध्वज त्या सगळ्या खरं म्हणजे तिरंगा अशोक चक्रांकित तिरंगा राष्ट्रध्वज काय करत असतो? काही मूल्यांचं सूचन करत असतो. अशोक चक्रांकित आपल्या राष्ट्रध्वजाचा सर्वात वरचा केशरी रंग आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी, स्वातंत्र्य योद्ध्यांनी राष्ट्रासाठी जे बलिदान दिलं त्या बलिदानाची आठवण देत असतो. राष्ट्रासाठी त्याग करण्याची आठवण देत असतो. आजही आपल्या राष्ट्रासमोरचे जे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण त्याग केला पाहिजे, बलिदान द्यायला तयार राहिलं पाहिजे याचं तो सूचन करत असतो. पावित्र्याचं, शुद्धतेचं सूचन आणि त्यागाचं सूचन केशरी रंग करत असतो. आणि त्यावर जो पांढरा रंग आहे ना, तो पांढरा रंग जे सूचन करतो तो अंधारातून प्रकाशाकडे येण्याचं सूचन करत असतो. अज्ञानाचा अंधार, दारिद्र्याचा अंधार, भेदाभेदाचा अंधार, अंधश्रद्धेचा अंधार, शोषणाचा अंधार, बेकारीचा अंधार, या साऱ्या अंधारातून बाहेर येण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचा प्रयत्न सतत करत राहणं म्हणजे राष्ट्रध्वजाचा आदर करणं असतं. आणि यामध्ये जो हिरवा रंग आहे तो हिरवा रंग भारतामध्ये हरित क्रांती घडवून आणण्याचा संदेश देतो. हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक आहे, संपन्नतेचं प्रतीक आहे. भारतामध्ये सर्व क्षेत्रात, शेतीच्या क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात सर्वत्र संपन्नता आली पाहिजे, समृद्धी आली पाहिजे, हराभरा देश झाला पाहिजे. त्याच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं म्हणजे तिरंग्या या अशोक चक्रांकित तिरंग्या ध्वजाचं आदर करणं असतं. आणि अशोक चक्र आहे ना, अशोक चक्र आपल्या देशाच्या इतिहासामध्ये जो सम्राट अशोक झाला त्या सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये आपला देश ज्यानं प्रचंड मोठी प्रगती केली होती, आर्थिक प्रगती केली होती, सांस्कृतिक प्रगती केली होती, वैचारिक प्रगती केली होती, कलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपल्या देशानं केली होती. आणि सम्राट अशोकाचा जो अशोक स्तंभ आहे तो आपलं राष्ट्रीय प्रतीक आपण बनवलेलं आहे, आपली राजमुद्रा बनवलेली आहे. त्या अशोक स्तंभावरचं जे चित्र चक्र आहे, चक्र हे गतिमानतेचं प्रतीक आहे, गतिमानतेचं. आपल्या राष्ट्रध्वजावरचं अशोक चक्र प्रत्येक भारतीयाला हे सांगतं की चाक ज्या गतिमानतेनं फिरत असतं त्या गतिमानतेनं भारताची सर्व अंगानं प्रगती करण्यासाठी प्रत्येक भारतीयानं झटलं पाहिजे. प्रत्येक भारतीयानं अशा पद्धतीनं काम करत राहण्याचा प्रयत्न करणं म्हणजे राष्ट्रध्वजाचा आदर करणं असतं. केवळ क्रिकेटचे सामने लागतात तेव्हा तिरंगा ध्वज फडकवणं आणि राष्ट्रीय सणाला केवळ सॅल्यूट करणं एवढंच नाही, तर तिरंग्याच्या माध्यमातून जे मूल्य संदेश समोर येतात त्या संदेशानुसार आचरण करणं हे प्रत्येक
प्रत्येक भारतीय नागरिकाचं महत्वाचं कर्तव्य आहे. आणखी एक कर्तव्य महत्वाचं सांगितलेलं आहे भारतीय नागरिकाला, की आपण बुद्धिवाद आणि विज्ञानवादाचा पुरस्कार केला पाहिजे, मानवतावादाचा पुरस्कार केला पाहिजे आणि उपक्रमशील राहिलं पाहिजे. अशा प्रकारची जाणीव दिली पाहिजे. बुद्धिवाद आणि विज्ञानवाद म्हणजे काय? आपल्या देशामध्ये बांधवांनो, बुद्धिवादाचा आणि विज्ञानवादाचा आज फार मोठा अभाव आहे. बुद्धिवाद म्हणजे काय? जे तर्कावर टिकतं, जे सत्याच्या कसोटीवर टिकतं त्याचा स्वीकार करणं. जे बुद्धिवादावर टिकत नाही, तर्कावर टिकत नाही, त्याला नाकारणं म्हणजे बुद्धिवादाचा प्रश्न, बुद्धिवादाचा पुरस्कार करणं असतं. आणि विज्ञानवाद म्हणजे काय? जे प्रयोगाच्या कसोटीवर टिकत नाही त्याला नाकारणं आणि जे प्रयोगाच्या सत्याच्या कसोटीवर टिकतं त्याचाच स्वीकार करणं हा विज्ञानवाद असतो. आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये आज देखील बुद्धिवादाच्या आणि विज्ञानवादाच्या कसोटीवर न टिकणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. भारतातल्या तरुणांनी या गोष्टी नीटपणानं तपासल्या पाहिजेत आणि या गोष्टी नीटपणानं तपासून ज्या ज्या गोष्टी संस्कृतीच्या नावानं केल्या जातात परंतु बुद्धिवादावर टिकत नाहीत, विज्ञानवादावर टिकत नाहीत, त्या सोडून दिल्या पाहिजेत. सत्याचा पुरस्कार केला पाहिजे, बुद्धिवादाचा पुरस्कार केला पाहिजे. सत्याचा आणि बुद्धिवादाचा पुरस्कार केला तर काय होईल? आपल्यामध्ये चौकस बुद्धी निर्माण होईल, चिकित्सक बुद्धी निर्माण होईल, संशोधक वृत्ती निर्माण होईल. आणि आपल्या देशातल्या लोकांमध्ये जर संशोधक वृत्ती निर्माण झाली तर आपल्या देशातून बुवा बापूंची संख्या जी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, दांभिक बुवा बापूंची संख्या वाढते आहे, त्यापेक्षा आपल्या देशात वैज्ञानिकांची संख्या वाढेल, संशोधकांची संख्या वाढेल. कुठलाही दांभिक बापू बुवा देशाची प्रगती करण्यात काडीचीही मदत करत नसतो. देशाची प्रगती करण्यामध्ये वैज्ञानिक मदत करत असतात, संशोधक मदत करत असतात, कामगार मदत करत असतात, शेतकरी मदत करत असतात. जे निर्मितीक्षम काम करतात, जे नवसंशोधन करतात ते देशाला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जात असतात. म्हणून देशाला प्रगतीच्या दिशेनं घेऊन जाणारे नागरिक भारतामध्ये निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न करणं हे आपलं सर्वांचं मूलभूत अशा प्रकारचं कर्तव्य आहे. भारतीय संविधानाला भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुतेवर आधारलेली, जातविरहित, विषमताविरहित, शोषणविरहित, अंधश्रद्धाविरहित, बुद्धिवादी, विज्ञानवादी व्यवस्था निर्माण करायची आहे. आणि अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून भारताला प्रगती पथावर न्यायचं आहे. अशा प्रकारची संविधानाला अपेक्षित असलेली व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनी झटावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार. मी कुमारी मानसी पाटणेला आभार प्रदर्शन करण्याची विनंती करते. नमस्कार, मी मानसी पाटणे. आज आल्या महाविद्यालयात आयोजित केलेला हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर आनंद राऊत सर हे उपस्थित राहिले, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये जपावी म्हणून संविधान दिवस हा उपक्रम आपल्या महाविद्यालयाचे मानद मार्गदर्शक श्री विनायक दळवी सर यांनी सुरू केला होता. मी दळवी सर यांचे देखील मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमामध्ये वेलकम स्पीच आपल्या महाविद्यालयाचे समन्वयक श्री श्रीपाद गिरीन सर यांनी केले, त्यांचे देखील मी महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमामध्ये मराठीमधून प्रास्ताविकेचे वाचन सचिन तडवी यांनी केले, तसेच हिंदीमधून प्रास्ताविकेचे वाचन
दिनेश माने यांनी केले आणि इंग्रजीमधून प्रास्ताविकेचे वाचन अश्विनी माने यांनी केले. यांचे देखील मी मनापूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांची ओळख दीक्षा प्रभू पेंढारकर हिने केली आणि आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तमरित्या गौरी तळेकर यांनी पार पाडले. त्याबद्दल या दोघींचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि काय